सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आमच्यावर प्रचंड वाढला आहे. एक धक्कादायक आकडेवारी सांगतो ज्याच्यावर मनशक्ती केंद्रामध्ये काम चालू आहे. भारतामध्ये एक सर्वे झाला सेरियर नावाचा. 100% आम्ही ज्यावेळी ॲक्टिव्ह असतो ना त्या ॲक्टिव्हनेसमधला 43.95% टाईम ओनली बिझी ऑन सोशल मीडिया इन इंडिया. ॲक्टिव्ह वेळ आमचा जो 100% आहे ना ॲव्हरेज काढलाय त्याचा 43.95% वेळ सोशल मीडियामध्ये देतो. घडणार कधी देश? कुठले एथिक्स घेऊन जगतो आम्ही? स्क्रीन टाइम सांगतात. स्क्रीन टाइमचा पण ॲव्हरेज निघाला. एका बाजूला आम्ही युकेचं गुणगान करतो ना ज्यांनी आमच्यावर राज्य केलं त्यांचा 24 आवर्स मधला पर हेड स्क्रीन टाइम आहे 3.23 3 तास 23 मिनिट 3 hours and 23 minutes. आणि इंडिया टाइम ऐका कानाचे मन देऊ आपला स्क्रीन टाइम आहे 7.29 7 तास 29 मिनिट. इतका वेळ स्क्रीनवर म्हणजे काही काम झालं की मोबाईल ऑफिसमध्ये मोबाईल. इतकंच नाही माझा एक मित्र आहे आपल्या पुण्यातलाच आहे वॉशरूम मध्ये गेला ना मोबाईल घेऊन जायचा आणि वॉशरूमच्या बाहेर यायला त्याला 1.5 तास लागायचा बिकॉज ऑफ मोबाईल. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो फक्त नाव सांगणार कुठे मोबाईलचा वापर स्वयंपाक करताना आता फार नाही सांगत आहे. आत्ताच्या मॉडर्न युगातला आया ना मुलांना झोपवायला पण मोबाईलचा वापर करतायत. मुलांना दूध पाजायला पण मोबाईलचा वापर करतायत. म्हणजे त्याला गर्भात असल्यानंतर अभिमन्यू शिकला काय भेटायचा चक्रव्यूह तसा गर्भामध्ये तो शिकला आईच्या माध्यमातून मोबाईल कसा खेळायचा. तुम्हाला बदलावं लागेल. लेट चेंज. म्हणून आजपासून तुम्ही घरामध्ये एक रूल करायचा 8 वाजता ऐश्वर्यामध्ये 8 वाजता सगळे घरी आले ना सगळ्यांचे मोबाईल काढून घ्यायचे तुझ्या बॅग सगळ्यांचे. बिर्लांचं उदाहरण देतो. कुमार म्हणून त्यांचा एक इंटरव्ह्यू होता आणि त्यावेळी त्यांच्या पत्नी सोबत होत्या आणि ते म्हणाले हे तुम्हाला वेळ देतात का? त्यावेळी त्या म्हणाले थांबा याचं उत्तर मी देतो की आम्ही ज्यावेळी घरी जातो सगळे येतात 8 वाजता कुणी कुठेही असलं तरी संध्याकाळी 8 वाजता सगळ्यांनी घरी यायचं. त्यांच्या एवढे तर आपण व्यस्त नाही आहे सगळं बिर्ला एवढं तर आपण मोठे नाही आहोत. 8 वाजता सगळ्यांनी घरी यायचं आणि सगळे मोबाईल डिपॉझिट करायचे कुणाकडे त्यांच्या आईकडे. 8 वाजता ते फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येतात 9 वाजेपर्यंत जेवण असतं आणि मग जेवताना मुलांच्या स्कूलमध्ये काय झालं जेवताना हॅपी मोमेंट शेअर करतात एकमेकाबरोबर. आनंददायी काय काय घडलं पूर्ण जेवणाचा 50 मिनिटं आनंद घेतात अँड देन सगळे मांडी घालून खाली बसतात असे आणि प्रत्येकाने आज त्याच्या दिवसामध्ये काय केलं तो एक्सपिरियन्स शेअर करतात. ते सांगतात आमच्या घरामध्ये आनंदाचं इतकंच कारण आहे की आम्ही 8 वाजता आमची मोबाईल डिपॉझिट करतो. आमची मदर आम्हाला 10 वाजता मोबाईल परत हातात देते. ते पण इमर्जन्सी कुणाची कॉल आली असते तर त्याला फक्त टेक्स्ट करायचा आणि त्याला सांगायचं टुमारो 10 AM आय विल कॉल बॅक. हा मोबाईल आहे ना मोबाईल. घरामध्ये वृद्ध आईवडील आहेत ना त्यांना जास्त त्रास झाला कारण मुलगा बाहेरून आल्यानंतर त्यांना वाटतं मुलाने माझ्याशी बोलावं. आईवडील कोपऱ्यात बसू नये आणि मुलगा मोबाईलमध्ये आहे. याचा सगळ्यात जास्त त्रास नसतो तुमच्या मुलांनाही होतोय. ते स्कूलमधून आल्यानंतर त्यांना वाटतं आमच्या आईवडिलांनी आमच्याशी बोलावं ते मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. मुलं पण कोमेजून गेली. तुमच्या एका चुकीमुळे तुमचे आईवडील आणि तुमची मुलं कोमेजून जायला लागली. दुसरा विषय जुगेरबर्गचा विचाराल मला तर तो सांगतो मी फेसबुकच्या ऑलवर ओनली 7 मिनिट्स फक्त 7 मिनिटं. ज्यानं फेसबुक इनोव्हेट केला ना तो फक्त 7 मिनिटं फेसबुक वापरतो आणि अख्ख्या जगाला वेळ लावले. आणि टोटल वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठं मार्केट इंडिया आहे. फेसबुक ट्विटर पिंटरेस्ट काय ते लिंक्डइन
गुगल, अजून काय व्हॉट्सॲप, हे आपलं नाही आहे कुणाचं, धोका सांगतोय पुढे. नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंटरी आहे, सोशल डिलेमा. त्या डॉक्युमेंटरीमध्ये सगळे रिटायर्ड झालेल्या लोकांचा एक इंटरव्ह्यू घेण्यात आला. फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, जे काय जे सगळे. आणि त्यांनी सांगितलं एक अल्गोरिदम असतो, अल्गोरिदम म्हणजे तुमचा इंटरेस्ट काय आहे ना ते वारंवार स्क्रीनवर हे ॲप्स तुम्हाला दाखवतात आणि तुम्हाला त्याची सवय लागते आणि त्याच्यातनं त्या ॲपला प्रचंड पैसा मिळतो. ॲक्च्युली ही एथिकल प्रॅक्टिस नाही आहे. याच्यावर सगळ्यांनी बंदी आणली. इतकंच काय, गुगलचे CEO आपले त्यांना एकदा क्वेश्चन विचारला की गुगल सगळ्यांवर लक्ष ठेवतो, तुमच्या सगळ्या हालचालींवर लक्ष आहे कुणाचं तरी. आज आहे ना इंडियाचे बँक अकाउंट्स, इंडियाची मेडिकल हिस्ट्री, इंडियाचं एज्युकेशन सिस्टीम आणि जे 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 ॲटो मोडवर आहेत ना थ्रू सॅटेलाईट, ते कधी पण हायजॅक करू शकतात. त्यांनी ठरवलं इंडिया कोणत्या पण दिशेला नेऊ शकतात, कारण सगळ्यात जास्त युजर्स आपले आहेत. न्यूझीलंडची जितकी लोकसंख्या आहे ना, मुंबईचे 5 भाग केले ना तर एकटा न्यूझीलंड भरतो. म्हणजे हे सगळे देश जे जे प्रॉडक्ट काढतात ते डस्टबिन म्हणून इंडियाला समजत आहेत, इकडे आणून टाकतायत आणि पैसा कमवत आहेत. तुमचा सगळ्यांचा डेटा गुगलकडे आहे. आणि याच्यावर प्रश्न विचारला सुंदर पिचाई, तुम्हाला हे करता येत नाही, याच्यावर तुम्ही लाखो डॉलर फाईन भरताय, तरी पण तुम्ही गुगल हा सगळा डेटा का स्टोअर करून ठेवता? उत्तर काय दिलं त्यांनी? पाण्याचा ग्लास समोर होता, तो पाण्याचा ग्लास घेतला, पिले आणि उत्तर दिलं नाही. याचा अर्थ तुम्ही आणि मी आपण सगळे असुरक्षित आहोत, कारण आपण जोडलो गेलेलो आहे एका विनाशकारी यंत्राबरोबर. एक प्रकारे हा देश जर घडवायचा असेल, आम्ही महासत्ताच्या गप्पा मारतोय, अरे आमच्यावर साम्राज्य निर्माण केलंय. एका बाजूला फेसबुक आहे, एका बाजूला व्हॉट्सअप आहे, एका बाजूला गुगल आहे. मी तर ॲमेझॉन वगैरे म्हणणारच नाही आहे. वेड लावून टाकले आम्हाला आणि आम्ही गप्पा मारतोय आमच्या मुलांना घडवण्याच्या. घरामध्ये काय चाललंय? गॅजेट फ्री कुठेतरी आम्हाला व्हावं लागेल. सोशल मीडिया आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे, मान्य आहे, पण कुठेतरी एथिक्स ठेवावे लागतील, कुठेतरी टाइम लिमिट ठेवावं लागेल. इतकाच वेळ वापरेल आणि याच गोष्टीसाठी वापरेल. R&D साठी किती गुगल वापरलं जातं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी आणि एंटरटेनमेंटसाठी किती वापरलं जातं, गुन्हेगारीसाठी किती वापरलं जातं. क्राईम रिपोर्ट जर पाहिला ना तर सगळ्यात जास्त क्राईम याच्यामुळे वाढला आहे. आणि मी म्हणतोय लेट चेंज. क्रांती खूप पुढे गेली, आपण खूप मागे आहोत. आजही भारतामध्ये अनेक मुलांना प्यायला शुद्ध पाणी नाही आहे. जगामध्ये प्रत्येक 6 सेकंदाला एक मूल दूषित पाण्यामुळे मरत आहे. भारतामध्ये त्याचा रेशो खूप मोठा आहे. आपल्याकडे स्पोर्ट्स कल्चर बिलकुल नाही. आप्पा तुमचं स्कूल खूप चांगलं आहे, स्पोर्ट्स कल्चर आहे. जिथे स्पोर्ट्स कल्चर कमी आहे ना तिथे सर्वे झाला, तिथली मुलं स्पोर्ट्सकडे का जात नाही? ते मोबाईल गेमिंग झोनमध्ये अडकलेले आहेत. त्यांना इंटरेस्ट नाही आहे मैदानावर जाऊन खेळायचा आणि ते फिजिकली अनफिट झालेले आहे. आजचा सर्वे आला आहे, जी माणसं बैठी काम जास्त करतात आणि स्क्रीन टाईम जास्त वापरतात त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट कमी झालेलं आहे. म्हणजे सगळं जर आमच्या लक्षात येत असेल तर आता बदलायची सुरुवात आम्हाला आमच्यापासून करावी लागेल. लोकांना सांगून उपयोग नाही. मी काय करणार, मी मोबाईल किती कमी वापरणार, स्क्रीन टाईम किती कमी करणार, घरामध्ये मी काय एटिकेट्स, मॅनर्स, काय डिसिप्लिन, ॲटिट्यूड काय बिल्टअप करणार आहे का, हे कल्चर महत्वाचं आहे. जो वैरी आला ना तुमच्या घरामध्ये, तुमच्या हातामध्ये, त्याच्यापासून कसं सावध राहायचं हे पहिलं समजून घ्यावं लागेल. डेस्ट्रॉय करतोय तुम्हाला आणि त्याच्यामुळे स्ट्रेस वाढलाय. जगामध्ये नैराश्याचा निर्देशांक वाढलाय. नैराश्य का वाढलं माहिती आहे? इतकी निगेटिव्हिटी स्प्रेड होते. मला सांगा, व्हॉट्सअप यूज वाढल्यामुळे कुठली क्रांती झाली? एक क्रांती मला सांगा जिथे समाज स्वस्थ, आनंदी, पीसफुल झालेला आहे. एक गोष्ट सांगा मला. फेसबुक पाहिल्यानंतर मित्रांमध्ये चर्चा होते, अरे हा माझं वाईट चिंतित होता म्हणून मला पार्टीला बोलवलं नाही, त्याचा पार्टीचा फोटो येतो आणि इकडे याचं हायपर टेन्शन वाढतं. मग हा काय करतो,
घरी फालुदा बनवल्याचा फोटो टाकतो. म्हणजे काय करतो? मानसिक संघर्ष. इट इज कॉल्ड मेंटल वॉर. कुठे? फेसबुकवर खेळतोय. बारीक बारीक गोष्टी आम्ही कधीच पाहत नाहीये, कधी पाहायला शिकणार आहोत आम्ही. पटकन सोशल मीडियाच्या बाहेर या, नाही तर सोशलायझेशन आमचं संपून जाईल. पूर्वीची पिढी सुखी होती. लँडलाईन फोन होता घरामध्ये, ट्रिंग ट्रिंग वाजलं की पळत सुटायचे. आता ना ट्रिंग ट्रिंग वाजलं तर फोन उचलत पण नाही. इतका त्रास आहे. आणि खोटं बोलायला पण शिकलो आम्ही. घरात मुलांपुढेच सांगतो, नाही आम्ही बाहेर आहोत, तो घरातच असतो. म्हणजे संस्कार आपण काय देतोय? दुसरं महत्वाचं सांगतो. तुम्ही जे बँकिंग करता ना, बँकिंग अप्पा, एक असं अकाउंट ठेवा की ज्याच्यावर तुम्ही फक्त डीडीने आणि चेकनीच व्यवहार करायचे. बिलकुल UPI त्याला सेट करायचं नाही. नेट फ्री बँक अकाउंट ते ठेवायचं. याचं कारण असं आहे, तुमचा कुठलाही डेटा सुरक्षित नाही आहे. कुठलाच. तुमचे पासवर्ड पण नाही आहे. हे सगळं तुम्ही टाकताना ते कोणतरी पाहतंय ना, त्याच्यावर ऍक्शन होते ना. आणि याच्यावर कितीतरी वॉर्निंग इश्यू झालेले आहेत ऑलरेडी. किती सोशल मीडिया आणि किती इंटरनेट वापरायचं हा एक पार्ट आहे. आणि नैराश्य वाढले ना भारतामध्ये. किती नैराश्य वाढले माहितीये? 15 कोटी. आणि एक मनशक्ती केंद्र हे काम पूर्ण करू शकणार नाही. असंख्य मनशक्ती केंद्र लागतील. आणि 15 कोटी मधले 70% लोक असे आहेत ज्यांना हा आजार आहे हेच माहीत नाही आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आला आप्पा. आपण म्हणतो हार्ट पेशंट वाढले, शुगरचे वाढले. त्याच्यावर तर मी बोलणार आणि विषय खूप मोठा आहे, का वाढलेत. पण आता क्रमांक 2वर कोण येते माहिती आहे? नैराश्य असणारी लोक क्रमांक 2वर येत आहेत. याचं कारण आमचं कल्चर कमी झालंय. तुम्हाला कुणी असा प्रश्न विचारला की तुझ्याकडे काय, कुठली गाडी आहे, कुठला फ्लॅट आहे, किती बँक बॅलन्स आहे, याच्यावर आपला आनंद आहे का? याच्यावर आपलं समाधान आहे का? पीस, जॉय अँड सॅटिस्फॅक्शन कशावर आहे? संपत्तीवर. मग संपत्तीवर हे जर असतं तर संपत्तीवाल्यांना जास्त आजार का झाले असते? ज्ञानेश्वर महाराजांनी तर 22 वर्ष सांगितलं, बस झालं माझं काम. 22 वर्ष. मग कुठे आहे पीस? कुठे आहे पीस? इनर पीस कुठे आहे? याचं कारण आहे आपल्या वर्तनावर आहे. चला बदलूया. अजून खूप पुढे घेऊन जायचं मला तुम्हाला. पूर्वीची एक पिढी होती आप्पा, तुमची पिढी होती, ती दुसऱ्यांच्या दुःखानं दुःखी होत होती. त्याच्यानंतर एक पिढी आली आणि पहिली पिढी दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हायची आणि ते दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे. नंतर एक पिढी आली, त्या पिढीने काय केलं? दुसऱ्याचं दुःख बाजूला, माझ्या दुःखाने दुःखी व्हायला लागले. आता तिसरी माझ्यासारखी नतद्रष्ट पिढी जन्माला आली. पहिली पिढी होती दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारी, ते दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करणारी. नंतर पिढी जन्माला आली ती स्वतःच्या दुःखानं दुःखी होणारी. आणि आता नतद्रष्ट पिढी माझ्यासारखी आहे, ती दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारी. आणि इथे आजार वाढायला लागला आहे. दुसऱ्याच्या सुखानं आम्ही दुःखी होतो. काय लॉजिक आहे जगण्यामध्ये? दुसऱ्याच्या मुलाला चांगली नोकरी लागली, आमचं टेन्शन वाढतं. त्याचं लग्न थाटात झालं, आमचं टेन्शन वाढतंय. त्याला लॉटरी लागली, आमचं टेन्शन वाढतंय. त्याने जमीन घेतली, आमचं टेन्शन वाढतंय. त्याने चांगली कार घेतली, आमचं टेन्शन वाढतंय. त्याचं प्रमोशन झालं, आमचं टेन्शन वाढतंय. एखाद्या ताईने गळ्यामध्ये अलंकार घातले, झालं हळदी कुंकवाचा अख्खा कार्यक्रम टीकात्मक होणार आहे. दुसऱ्याचं सुख ज्या दिवशी तुम्हाला पाहायला आनंद वाटेल, त्या दिवशी मानव म्हणून तुम्ही जन्माला सुरुवात केली असं मला वाटेल. दुसऱ्याचं सुख समजावून घ्यावं लागेल, नाहीतर काही नाही आहे. म्हणून हा सोशल मीडिया, एज्युकेशन, सेनेगल सारखा छोटासा देश आहे, सगळ्या बजेटचं 40% बजेट फक्त एज्युकेशनसाठी देत आहे. आमच्या देशाचं एज्युकेशनवर बजेट किती आहे? उद्याचा देश घडवायचा आहे, राष्ट्र घडवायचं आहे. एज्युकेशन किती लक्ष देतोय आम्ही शिक्षणावर? कुठलं डेव्हलपमेंट देतोय? मगाशी जर्मनीवरनं ओंकारचा मला फोन आला. तिथे जो ज्यावेळी रिन्युएबल एनर्जीवर काम करतो ना, त्याला एज्युकेशन असताना जॉब आहे.
एज्युकेशन एका बाजूला रण आहे, दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकल नॉलेज आहे, आणि तिसऱ्या बाजूला तो कमवायला सुरुवात करतोय. आम्ही इंजिनिअरिंगची मुलं ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी कंपन्यांना बोलवलं जातं आणि कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला जातो, म्हणजे बेबी फिडिंग आम्ही करतो. त्यावेळी ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला जर काही प्रश्न विचारले त्याच्याकडे उत्तर नसतं, विदाउट इंटेन्शन, विदाउट गोल, विदाउट पर्पज, देर इज नो लाईट, देर इज अ डार्कनेस एव्हरीवेअर.